नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ऐकून तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, यंदा यूपीएससीची परीक्षा जी झाली तर काही सेंटरवर बघा 47% विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. विद्यार्थी या परीक्षेला आले नव्हते किंवा अपिअर झाले नव्हते. तर का आले नाही हे व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याचा एमपीएससीला काय इफेक्ट सुद्धा पडू शकतो हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर बघा, यूपीएससीची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन बघा, त्याचं सेंटर ऑल अशा प्रकारच्या अरेंजमेंटमध्ये होते बघा. डिस्टन्स ठेवून ही एक्झाम विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यानंतर बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे यूपीएससी ही जी एक्झाम आहे ती नॅशनल लेवलला असते. सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन सुद्धा म्हटलं जातं आणि यूपीएससी कंडक्ट करते. याच्यामध्ये व्हेरियस पोस्ट असतात, जसं की IAS, IFS, IPS आणि IFS आणि प्लस इतरसुद्धा पोस्ट असतात. त्याच्यामध्ये ही जी एक्झाम होती प्रिलिमिनरी एक्झाम ही 72 सेंटरमध्ये होती पूर्ण भारतामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सांगितले कोणकोणते पदं असतात. याच्यामध्ये जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे याच्यामध्ये 2 पेपर्स असतात. एक GSचा असतो आणि दुसरा CSATचा असतो. तर बघा, पुण्यावरून ही न्यूज आली की अनुपस्थितीचा संसर्ग. तर बघा, का अनुपस्थिती विद्यार्थ्यांची होती बघा. याच्यामध्ये बघा 13,000 विद्यार्थी काय होते, गैरहजर होते. म्हणजे जवळजवळ किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, 15,352 आणि अनुपस्थित किती होते, 13,373. तुम्हाला मी सांगितलं की सेंटर कोणकोणत्या ठिकाणी होतं. नवी मुंबई, त्यानंतर पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या सेंटरवर ही परीक्षा होते. GS आणि CSAT असे 2 पेपर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असतात. तर बघा, न्यूज आली आहे बघा, तुम्हाला सांगितले की 47% म्हणजे 13,000 ही विद्यार्थी होते अनुपस्थित होते. तर का अनुपस्थित होते मित्रांनो, याचं कारणंसुद्धा दिली आहेत बघा, इथं साईटला दिली आहेत. ओके, आपण ती सुद्धा कारणं पाहू. तर बघा, कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने परीक्षेसाठी शहरात आलेले बहुसंख्य विद्यार्थी आपापल्याच गावी परतले होते, सर्वांना माहिती आहे. दुसरं बघा, गावाकडे गेल्यावर अनेक विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्याची चणचण भासली, तसेच पोषक वातावरणाचे सुद्धा अभाव होता. नंतर आयोगाने विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करायला लागू नये यासाठी परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती. पण महाराष्ट्रात बघा, जी UPSC एक्झाम आहे कुठं होती, फक्त मुंबई, नंतर नवी मुंबई एक येतो, पुणे, नागपूर, औरंगाबाद हीच परीक्षा केंद्र होती. आणि जे गावाकडे विद्यार्थी गेले होते, उदाहरणार्थ बीड किंवा जे मिडल महाराष्ट्रामध्ये होते बघा, त्यांना यायला लांबचं अंतर होतं, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी रिस्क घेतली नव्हती. त्यानंतर बघा, दूरवरची केंद्रामुळे पालकांनी परीक्षेला न पाठवण्याची भूमिकासुद्धा घेतली होती. त्यांना त्याचा फटका आहे बघा, मुलींनासुद्धा बसला होता. तर काही माहिती एक्झाम आहे बघा, याला मेल कॅन्डिडेटसुद्धा होते, फिमेल कॅन्डिडेटसुद्धा होतात. तर जे पालक आहे बघा, फिमेल कॅन्डिडेट, त्यांनी हा प्रेफरन्स दिला नाही की परीक्षा यावेळी द्यावी म्हणून. त्यानंतर बघा, अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संख्येत यंदासुद्धा घट झाली होती. बघा, ज्यावेळी लॉकडाऊन जाहीर केलं होतं त्यावेळी जे विद्यार्थी होते गावी गेले होते, त्यांचं जे साहित्य होतं ते सिटीच्या ठिकाणी राहिलं होतं, ज्या ठिकाणी स्टडी करीत होते. तर गावी गेल्यानंतर त्यांना आर्थिक फटकासुद्धा पडला होता, कारण 3 ते 4 महिने जवळजवळ लॉकडाऊन चाललं होतं आणि विद्यार्थ्यांना जे संदर्भ साहित्य होतं बघा ते सुद्धा नव्हतं. तुम्हाला माहिती UPSCमध्ये मोजकेच आयटम असतात. त्याच्यामध्ये परीक्षा विद्यार्थी ज्यावेळी पूर्ण अभ्यास होतो त्यावेळीच हे अटेम्प्ट देत असतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी बघा ह्यावेळी त्यांचा अभ्यास झाला नसेल, त्याच्यामुळे त्यांनी अटेम्प्ट देण्याची ही काय डेअरिंग केली नाही. तर आता काही विद्यार्थ्यांची मुलाखती म्हणतो ना, त्यांच्याकडून माहिती घेतली किंवा जे जिल्हाधिकारी बघा पुण्यातले त्यांचीसुद्धा माहिती आली, किंवा जे चाणक्य मंडळ परिवार बघा प्रमुख अविनाश धर्माधिकारी साहेब यांचीसुद्धा माहिती आली. तर आपण काय ती पाहू. तर बघा, पुण्यात आज नागरिक सेवा पूर्वपरीक्षा पार पडली. दरवेळेस परीक्षेसाठी 60 ते 70% विद्यार्थी उपस्थित असतात, पण म्हणजे 30% ॲबसेंट असतात. पण यंदा परीक्षेत काय झालं, विद्यार्थ्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा काय झालं, वाढलं 15 ते 20%. त्याचे रिझनसुद्धा मी तुम्हाला सांगितले. ओके, असं कोण म्हणलं, तर डॉक्टर राजेश देशमुख जिल्हाधिकारी हे म्हणलं. त्यानंतर बघा, प्रमुख आहे चाणक्य मंडळ परिवाराचे. सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थित अभ्यास न झाल्याने व यशाची खात्री नसल्याने परीक्षा देऊन एक संधी गमावी लागणार आहे हे लक्षात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा न देण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता. नंतर विवेक जाधव आहे बघा, विद्यार्थी आहे. कोरोनामुळे घरी असल्यामुळे अभ्यासासाठी जास्त साहित्य नव्हते, त्यामुळे इंटरनेट उपलब्ध साहित्याद्वारे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात मन लागले नाही. हा सर्व काळ मानसिक तणावाचाच होता. त्यामुळे परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. आगामी परीक्षा संपूर्ण तयारी होईल. म्हणजे बघा, जे रिझन आले त्याच्यामध्ये एक सांगितलं तुम्हाला की लॉकडाऊनमुळे गावी गेले होते, त्यांच्याकडं साहित्य नव्हतं, इंटरनेटवर त्याद्वारे त्यांचा काय अभ्यास होत नव्हता. त्यानंतर बघा, आणि अभ्यास परिपूर्ण नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी जी रिक्स आहे, जे कमी आयटम आहे बघा UPSCमध्ये, तर ती घेतली नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोरोनाची भीती होती बघा. जे विद्यार्थी बघा, महिला पालकांचे किंवा जे मुलींचे पालक आहे बघा, यांनी ती रिक्स घेतली नाही. त्यांच्या सेंटरचे जर लांब असेल, उदाहरणार्थ मुंबई औरंगाबादपासून जर 300-400 किलोमीटर जर अंतर सेंटर असेल, तर त्या पालकांनी ही भीती घेतली नाही. जसं की उस्मानाबाद आहे, हिंगोली, हे आसपास जे जिल्हे बघा, तर हे जिल्ह्यांनी जे विद्यार्थी फिमेल कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेट यांनी ही रिक्स घेतली नाही. त्यांना माहीत होतं की हे आयटम वाया जाऊ शकतो. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला कळलं असं की जे विद्यार्थी बघा ह्या परीक्षेमध्ये का अनुपस्थित होते,
तर बघा एक सोर्स म्हणून सांगितलं की बघा एक न्यूज सुद्धा आली होती की मरणाच्या भीतीने धावणाऱ्या लाखो मृत्यूनेच गाठले. हे एक्झाम अशाच प्रकारचे असतात बघा. कोरोनाची भीती जी एवढी मोठ्या प्रमाणात वाढली बघा मित्रांनो, त्याच्यामुळं अजून काय होतं, जी इम्युनिटी पॉवर आहे बघा विद्यार्थ्यांची ती कमी होऊ शकते. त्याच्यामुळे त्याचा इफेक्टसुद्धा होऊ शकतो. ओके. तर MPSC एक्झाममध्ये बघा तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही एक्झाम होते. MPSCच्या दृष्टीने पाहतोय आपण. MPSC तुम्हाला माहिती सर्व जिल्ह्यामध्ये ते सेंटर दिलेले आहेत प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी. याच्यामध्ये 5 ते 6 लाख विद्यार्थी आणि प्रत्येक सेंटरवर तुम्ही पाहिलं. ओके. तर UPSCला जर विद्यार्थी कमी असेल तर MPSCला तुम्हाला माहिती 5 ते 6 लाख विद्यार्थी एक्झाम म्हणतो ना आपण रजिस्ट्रेशन करतात. त्यापैकी 3 ते 4 लाख विद्यार्थी काय होतात एक्झामला देतात. पण त्यावेळी ह्यावेळी जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षणीय संख्येची घट आहे बघा, हे तुम्हाला पाहायला भेटेल. ओके मित्रांनो, ही छोटीशी नोटिफिकेशन होती बघा. तर तुम्हाला ही नोटिफिकेशन कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ओके सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू पुढच्या मध्ये.